चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात महायुती विरोधात महाआघाडी अशी दुरंगी लढत होणार असल्याचे आता निश्चित आहे। महायुतीत भोसरीतून भाजपचे आमदार महेश लांडगे, पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप रिंगणात आहेत। महाविकास आघाडीत तीनही मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, भोसरीतून अजित गव्हाणे, पिंपरीतून सुलक्षणा शिलवंतधर आणि चिंचवडमधून राहुल कलाटे उमेदवार आहेत। शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेची 1.5 लाखावर मतपेटी असूनही त्यांना एकही जागा मिळालेली नाही। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आहेत, मात्र संघटनेची ताकद तोळामासा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख सचिन भोसले हे पिंपरीतून बंडखोरीच्या तयारीत आहेत। भोसरीत शिवसेना महिला आघाडीच्या सुलभा ओबाळे आणि नव्याने पक्षात आलेले रवी लांडगे नाराज असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची असेल। चिंचवडमध्ये ठाकरेंची शिवसेना 50,000 मतांची धनी होती। आता कलाटे हेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेल्याने तिथेही कुंकवाला कोणी धनी उरलेला नाही। मोरेश्वर भोंडवे उमेदवारीच्या आशेने आले होते, पण त्यांचा भ्रमनिरास झाल्याने ते शिवसेनेत राहतील याची शाश्वती नाही। तीनही मतदारसंघात काही अशी बंडखोरीची थोडी बहुत हवा आहे, पण त्याचा नेमका परिणाम काय होईल त्याचे भाकीत आत्ताच करता येणार नाही। चिंचवडमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे हे 2 प्रबळ नेते कोणत्याही परिस्थितीत लढणार आहेत। भोसरी आणि पिंपरीत आज तरी सरळ लढत दिसते। महायुतीने आठवड्यापूर्वीच उमेदवारांची नावे जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा कोणत्या पक्षाची आणि उमेदवार कोण यावर 10 दिवस घोळ सुरू होता। युतीने पहिल्या टप्प्यात प्रचारात मोठी मजल मारली। विकास आघाडीत अजूनही तेच ते नाराजी नाट्य कायम आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची शहरात किमान 1.5-2 लाख मतांची ताकद कायम असूनही त्यांना एक सुद्धा जागा वाट्याला आलेली नाही। काँग्रेसने वारंवार मागणी करूनही त्यांचा साधा विचार सुद्धा महाविकास आघाडीत झाला नाही। महायुतीत पहिल्याच दिवशी सगळेजण एक झाले। पत्रकार परिषद घेत त्यांनी आम्ही सर्व संघटित असल्याचा किमान देखावा केला आणि कामालाही लागले। आता 20 दिवसांच्या प्रचारात कोण किती पळतो, प्रचारात काय काय मुद्दे येतात ते पाहायचे। 10 वर्षात जगताप, लांडगे, बनसोडे या 3 आमदारांनी शहरात कोणकोणते प्रकल्प आणले, किती निधीची कामे झाली त्याचा लेखाजोखा लोक मागत आहेत। 10 वर्षात भ्रष्टाचार दुप्पट झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत। लोक कोणाला कौल देतात ते पाहायचे। चिंचवडमध्ये कलाटे चौथ्यांदा रिंगणात। शहरात चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक राजकीय घडामोडी झाल्या। जगताप कुटुंबाच्या विरोधात प्रथम भाजपमधून विरोधी आवाज आला। माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी राजीनामा दिला। शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, राम वाकडकर यांनी बंडाची हत्यार उपसले आणि शेवटी ते पेल्यातलेच वादळ ठरले। विरोध असताना शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली। त्यांच्या विरोधात कोण यावर आठवडाभर खल सुरू होता। 3 वेळा निवडणूक लढवलेल्या राहुल कलाटे यांना संधी मिळाली। ठाकरेंच्या शिवसेनेतून साहेबांच्या राष्ट्रवादीत उडी घेत कलाटे यांनी उमेदवारी मिळवली। नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, चंद्रकांत नखाते आदी सर्वांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले। आता प्रश्न राहुल कलाटे हे जगताप यांचा पाडाव कसा करतात की पुन्हा चितपट होतात तो आहे। 2014 ची निवडणूक कलाटे यांनी शिवसेनेकडून लढवली। 2019 मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी मिळून पाठिंबा दिला होता, म्हणून अपक्ष कलाटे यांना 1,12,000 मते होती। नंतर 2022 च्या पोटनिवडणुकीत बंडखोरीवर त्यांना 45,000 मते मिळाली। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व इच्छुक जर का कलाटे यांच्या मागे एकत्र आलेच तर निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल। भाऊसाहेब भोईर आणि नाना काटे हे कोणत्याही परिस्थितीत लढायच्या तयारीत असल्याने नेहमीप्रमाणे मतविभागणीचा फायदा जगताप यांनाच होऊ शकतो। 6.5 लाखाचा हा मतदारसंघ असल्याने सरासरी 60% मतदान झालेच तर विजयासाठी किमान 1.5-2 लाख मतांची गोळाबेरीज झाली पाहिजे। जगताप यांच्यासाठी भाजप, दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेने बऱ्यापैकी मोड बांधली आहे। कलाटे 1.5 लाख मतांचे गणित कसे जमवतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे। भोसरीत महेश लांडगे हॅट्रिक करणार। भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे अशी दुरंगी लढत होणार। लांडगे यांनी पहिल्याच फेरीला प्रचारात बऱ्यापैकी आघाडी घेतल्याचे चित्र आहे। महाविकास आघाडीत नुकतेच शिवसेनेत आलेले रवी लांडगे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाल्याने अजित गव्हाणे यांच्या चालत्या गाडीला खीळ बसली। केवळ उमेदवारीसाठीच 8 दिवस त्यांना मुंबईत आठवडाभर तळ ठोकून बसावा लागला। आमदार लांडगे यांच्यावर भाजपा अंतर्गत जी नाराजी आहे त्याचा सर्वाधिक फायदा गव्हाणे यांना मिळू शकतो। भाजपची एक मोठी फळी न बोलता गव्हाणे यांच्या मागे उभी आहे। आमदार लांडगे यांनी पहिल्यापासून प्रचारात आक्रमक शैली अवलंबली, त्यामुळे हवा केली। 10 वर्षात केलेल्या कामांची जाहिरातबाजी त्यांनी केली। नियोजित कामांचाही प्रचारात गवगवा सुरू आहे। गव्हाणे यांनी भाजपच्या सत्ता काळातील भ्रष्टाचाराची काही प्रकरणे काढली आणि वाजवली। मतदारांना अजून तो प्रचार भिडलेला नाही। ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद गव्हाणे यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली तर त्यांचा मार्ग सुकर होईल। भोसरीची कुस्ती रंगदार अटीतटीची होईल। आमदार महेश लांडगे हॅट्रिक करणार की त्यांचा टांगापलटी होणार ते 23 तारखेला समजेल। पिंपरीत आमदार बनसोडे
बनसोडेंची सत्वपरीक्षा. पिंपरी राखीव मतदारसंघात 2 राष्ट्रवादी सरळ लढत दिसते. अजितदादांकडून आमदार बनसोडे आणि साहेबांच्या राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत धर आमने सामने आहेत. बनसोडे यांचे 10 वर्षात कुठलेही काम नाही. ते मतदारांना भेटत नाहीत. पक्षाच्या कुठल्याच बैठका कार्यक्रमांना ते नसतात. कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. आदी असंख्य तक्रारी होत्या. पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश भल यांच्यासह 27 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली होती. पराभव संभवतो असे सर्वांचे सर्वेक्षण अंदाज असतानाही अजित पवार यांनी त्यांनाच उमेदवारी दिली. दादांचा आमदार पाडायचा तर विरोधात सीमा सावळे या तोडीस तोड उमेदवार होत्या. सावळे यांनी 3 महिन्यात मतदारसंघ पिंजून काढला आणि बनसोडे यांच्या पराभवाचे वातावरण तयार केले होते. प्रत्यक्षात उमेदवारी सुलक्षणा शिलवंत यांच्या पदरात पडली. शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे आणखी प्रबळ दावेदार होते. आता ते अपक्ष लढणार असल्याने महाविकास आघाडीत फूट पडली. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस सुद्धा शिलवंत यांच्या मागे ठामपणे उभी राहणार नसेल तर त्यांचे कठीण आहे. 3 वेळा महापालिका आणि 3दा आमदारकीची निवडणूक लढवलेल्या बनसोडे यांचे निवडणूक जिंकण्याचे तंत्र मंत्र सगळेच वेगळे आहे. तिथे सीमा सावळे यांचा उतारा लागू पडला असता. शिलवंत यांचा निभाव लागतो की नाही ते आता काळच ठरवेल.